नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. नेहमी तुम्हाला माहिती आहे की मी यावरती एक वेगळं बेडशीट घातलेलं असतं. आज आता कॉटनचं बेडशीट घातलेलं आहे. हे आता वर्क असू दे, ठीक आहे. मी बऱ्याच वेळेला हे कसं आतल्या बाजूला ब्राऊन आहे आणि ते आता खूप वर्ष गेले तुम्ही बघताय, म्हणून मग मला त्याचं कव्हर बदलायचं वगैरे मला काही आत्ता अजिबात इच्छा नाही आहे, कारण की ते ऑलरेडी खूप जुनं आहे. मला वाटतं 2000 साली म्हणजे 1996 साली आणलेलं आहे. आता 25, 26, 27, 28 वर्ष झालेली आहेत ह्या सोफ्याला. तर आता तो बदलायचं पण माझा काही मूड नाही आहे, कारण की ठीक आहे किती सारखं ते बदलायचं आणि ते नाही, मला ते काय पसंत नाही. आणि ह्याच्यावरती मुलं इतकी खेळतात, इतकी मुलं खेळलेली आहेत की ह्याची स्प्रिंग पूर्ण आता खराब झालेली आहे, तरीसुद्धा मुलं ह्याच्यावरती अशा उड्या मारतात. आणि म्हणून मी हा सोफा बदललेला नाही आहे. मी यावरचे फक्त कव्हर तेवढे चेंज करत असते. जुनं ते सोनं असं थोडंसं माझं आहे म्हटलं तरी चालेल, कारण की जुन्या वस्तू सगळ्यात छान लागलेल्या आहेत मला. त्यामुळे मी ते जुन्याच वस्तू वापरते, त्यालाच काहीतरी जरासं चेंजेस करते आणि वापरते. आता हे निघालेलं आहे, खाली आलेलं आहे, पण मला काही त्याच्यात फरक पडत नाही. तुम्हीच आता लिहिणार आहे मॅडम ते चांगलं दिसत नाही वगैरे वगैरे. मी काही लक्ष देणार नाही. कसं आहे माहिती आहे का, जसं जसं आमचं वय होतं ना तसं तसं आम्ही थोडंसं लक्ष द्यायचं कमी केलं पाहिजे असं मला वाटतं. आपण कायमच जगासाठी जगत राहतो. जग काय म्हणेल, जगाने छान म्हणावं, जगाला कसं वाटतंय, लोकांना कसं दिसतंय, ह्या सगळ्यामध्ये आम्हाला स्वतःला काय वाटतं, मला काय वाटतं, हे आपण विसरूनच जातो. हे माझ्या कधी लक्षात आलं तुम्हाला सांगते. खूप जुने म्हणजे आम्ही मागे एकदा कधीतरी गोव्याला गेलो होतो खूप 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 वर्षापूर्वी, आणि तेव्हाचे हे असे हे कानातले आहेत शिंपल्याचे. हे मी आणले होते त्यावेळेला. ते मला आज आवरताना सापडले. म्हटलं चला घालूया, याच्यावरती मॅचिंग वाटलं या ड्रेसवरती म्हणून घालूया असं वाटलं मला. आणि घातल्यावर मला असं वाटलं की वा, खूपच छान वाटलं मला स्वतःला. मला फ्रेश वाटलं, मला स्वतःला मानसिकरित्या तरुण वाटलं. मग माझ्या लक्षात आलं की अशा ह्या सर्व ज्या गोष्टी असतात, ज्या दिखाऊ तरुण दिसण्यासाठी आवश्यक असतात, त्या केल्या तर जरासं आपलं वय झालं आहे ही जी भावना असते त्या भावनेतनं माणूस बाहेर पडतं. आता तुम्ही म्हणाल काय हे वय झालं आहे तरीसुद्धा हे काय घातलं आहे, अजिबात चांगलं दिसत नाही. कोणीतरी लिहिले काय म्हातारीला असं झालं आहे तसं झालं आहे, म्हातारी हे काय करायला लागली. खूप वेगळ्या प्रकारच्या कमेंट्स असतात. पण 99.9% कमेंट्स ह्या छानच असतात. 0.1% एखादी कमेंट ही खराब असते, आणि ती त्याच व्यक्तीने केलेली असते ज्या व्यक्तीला जेलस असतो, प्रचंड मत्सर असतो, तीच व्यक्ती असले कमेंट्स करते. बाकी कुणीही वाईट कमेंट करत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे बघणार आहात तेव्हा तुम्ही मॅडम छान दिसते असंच म्हणणार आहात, आणि ही माझी खात्री आहे आणि ही माझी पॉझिटिव्हिटी आहे. मला जे छान वाटतं आहे ते मी करते आहे. आणि मला नक्की असं माहिती आहे की इतर जण तरुण मंडळी इतक्या काही विचित्र प्रकार करतात. काय त्याला विचित्र कपडे घालतात, पुढचं मागचं काय त्या हलवतात आणि काय घाण करतात. असं करण्यापेक्षा आम्ही असे काहीतरी कानात वगैरे घालून, जरा ड्रेसेस असे घालून आम्ही छान राहिलं तर काय बिघडलं. लगेच तुम्ही आम्हाला नावं ठेवायची काही गरज नाही, तुम्ही ठेवणार नाहीच आहे मला माहिती आहे. पण तरीसुद्धा मला आज हे बोलावंसं वाटलं. का तुम्हाला सांगते, हा ड्रेस तुम्ही बघितला आहे ना मागे एकदा, तेव्हा स्लीवलेस होता हा, आणि तेव्हा उन्हाळा होता. आणि माझ्या लक्षात आलं की उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा ड्रेस मी जास्त घालू शकत नाही, कारण की हे सिंथेटिक कापड आहे, आणि म्हणून ह्याच्यात हातच होते ह्याचे, ते मी लावून घेतले. आणि आज आता पाऊस आहे, थंडी आहे, आणि मला हे घातल्यावर एवढं मस्त वाटायला लागलं आहे ना, गरम छान वाटायला लागलं आहे. कारण की स्वेटर घालण्यासारखी परिस्थिती नाही, आणि स्वेटर घालून काय आपण कुठे हिंडू शकत नाही. पण हा ड्रेस घातल्यावरती मी आज आता बाहेर जाऊन आले तरीसुद्धा खूप छान वाटलं, थंडी वाटली नाही, आणि अंगाला हे फिलिंग खूप छान वाटलं. काही कपडेसुद्धा आपल्याला फ्रेश
लुक देतात किंवा आपल्या मनाला फ्रेश करतात, आनंदी करतात, उत्साही करतात. त्यातला हा एक ड्रेस आहे असं मला आज जाणवलं. हा कलरही खूप मला आवडला. मला स्वतःला खूप छान वाटतं आहे ह्या कलरमध्ये, ह्या कॉम्बिनेशनमध्ये आणि ह्या हवेत मला खूप मस्त वाटते. तर हे मला आज तुमच्याशी का बोलायचं होतं सांगू का? कारण की एक सेलिब्रिटी कपल आहे. ते कपल खूप छान डान्स करतं आहे, स्वतःला खूप फिट ठेवलेलं आहे आणि ठीक आहे की हल्ली रील्सचा जमाना आहे बघा. मी तर इन्स्टावर नाहीच आहे, पण इन्स्टाचा जमाना आहे आज. तर त्यामुळे ती लोकं इन्स्टावरती, पुन्हा फेसबुकवरती, यूट्यूबवरती रील्स टाकत असतात आणि ती रील्स भलेही ही लोकांना अजिबात बघायला आवडत नाहीत. कारण की अशा रील्स तरुणींनी नाचलं किंवा तरुणांनी नाचलं तर मग ते मात्र सगळ्यांना बघायला आवडतं. अगदी म्हातारे कोतारे सगळेजण आवडीने ते बघतील. पण जरासं वयस्क 50शीला आलेलं कपल जर का तरुणांच्या प्रमाणे स्वतःला त्यांनी फिट ठेवलं असेल मनाने आणि शरीराने सुद्धा आणि त्या पद्धतीने ते वागत आहेत, तर लोक इतकं त्यांना ट्रोल करतायत आणि हे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की काय गरज आहे लोकांना अशी त्यांना नावं ठेवायची. काय रील्सच बनवत आहेत, डान्सच करत आहेत, दुसरं काय करतायत ते. एवढ्याशा त्या 10x10च्या जागेवरच फक्त ते तेवढा डान्स करतात. तेवढासुद्धा मोठा जागा नाही आहे ती आणि त्या जागेतच ते तेवढासा डान्स करत असतात आणि लोक इतकं ट्रोल करतात. तरुण वाटेल ते करतात. इतके कमी कपडे घालतात तरुणी. त्यांना कोणी वाकडं बोलत नाही. त्यांचं अगदी चवींनी सगळं मान्य करतात. आणि जर का एखाद्या 50शीत आलेल्या कपलनी जर का तरुण राहायचा प्रयत्न केला आणि तरुणांना टक्कर द्यायचा प्रयत्न केला तर मग बाकीच्यांनी इतकं बोलायची काय गरज आहे. मला असं वाटलं आणि म्हणून मी आज मुद्दाम हा व्हिडिओ करायला बसले. तुम्ही जरा परदेशात जाऊन बघा, किती तरुण नाही म्हातारे कपल्स, वयस्क कपल्स, 80चे कपल्स किती रोमॅन्टिक वागत असतात, किती मस्त डान्स करत असतात आणि तिकडे कपडे तर खूपच शॉर्ट घालतात पहिल्यापासूनच तिथल्या हवामानासाठी. त्यामुळे त्यांची नजर मेलेली असते. आपल्या इथल्या लोकांच्या नजरेत प्रॉब्लेम आहे म्हणून वाटेल तसं त्यांना ट्रोल करतात म्हणून मी बोलते आहे बरं का. तर मला असं वाटलं की नाही, असं ट्रोल नाही करायला पाहिजे. उलट त्यांचं कौतुक करा ना, छान करतात ते. ठीक आहे, एखादं गाणं त्यांचं जरासं ओव्हर झालं असेल, पण कशासाठी एवढं ट्रोल करायचं त्यांना की तुम्हाला ते छानच दिसत नाही. का माहिती आहे का ट्रोल करतात त्यांनासुद्धा? तर त्या दोघांनीही पूर्वी सिरियस कामं केलेली आहेत, अशी गंभीर कामं केलेली आहेत आणि प्रचंड उत्तम काम केलेलं आहे. ॲक्टर्स सुंदर ॲक्टिंग केलेली आहे आणि अशा लोकांना आणि आता ती सेलिब्रिटी जी आहे ती निगेटिव्ह काम करते आहे आणि ती निगेटिव्ह काम करते आहे त्यामुळे तिच्याबद्दल प्रचंड लोकांच्या मनात राग आहे. तिच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या सेलिब्रिटीनी केलेलं सगळंच वाईट असं वाटायला लागलेलं आहे. उद्या तिनं स्वयंपाक केला तरी ते वाईटच दिसणार आहे लोकांना, कारण की निगेटिव्ह कॅरेक्टर ते रंगवत आहेत आणि म्हणून ते आपल्याला आवडत नाही आहे. कारण अतिशय सुंदर, पॉझिटिव्ह, सोज्वळ, सात्विक असं काम केलेली ती हिरोईन आहे किंवा टी व्ही स्टार म्हणेन मी. तर अशा ह्या टी व्ही स्टारला आपण त्या रूपातच बघितलेलं आहे कायमच आणि त्या रूपात ती व्यक्ती आपल्याला प्रचंड भावलेली आहे. आपल्या मनामध्ये त्या सेलिब्रिटीचं आपल्या मनामध्ये एक स्थान निर्माण झालेलं आहे, एक आदराचं, सन्मानाचं स्थान निर्माण झालेलं आहे आणि अचानक त्या व्यक्तीनं असं आपल्या मनात तिरस्कार व्हावा असं काम करायला सुरुवात केल्यामुळं आपल्याला ती व्यक्तीच आवडेनाशी झाली आहे. कारण की आपल्या मनातल्या इमेजला त्यामुळं धक्का पोहोचलेला आहे आणि म्हणून ती व्यक्ती डान्स करू दे, योगा करू दे किंवा वॉकिंग करू दे, रील्स करू दे, आपल्याला ते आवडत नाही आहे. तेच जर का त्या व्यक्तीनं तसंच सोज्वळ आणि सात्विक काम करत हे असं सगळं केलं असतं तर आपल्याला खूप आवडलं असतं. पण आत्ता सोज्वळ, सात्विक अशा त्या मनातल्या इमेजला आपल्या धक्का बसलेला आहे
आणि म्हणून आपल्याला त्या व्यक्तीनं काहीच केलेलं आवडत नाही. आणि असंच होतं बरं का. जगच आपल्याला ठरवतं आपण कसं राहावं, कसं जगावं, काय करावं. आपल्याला आपला आनंद कशात आहे किंवा आपण कसे आनंदी होतोय असं जगायची आपल्याला लोक जागाच निर्माण करून देत नाहीत. आपल्याला लोक जगूच देत नाहीत. तुम्हाला त्यात आनंद वाटतो म्हणजे काय, छे तुम्ही असं करायचं नाही. म्हणजे तुम्ही कसं जगायचं हे जग ठरवतं. तुम्ही कसं वागायचं हे जग ठरवतं आणि तुम्ही कसं राहायला पाहिजे हेही जग ठरवतं. आणि त्या पद्धतीने तुम्ही राहिलात तर तुम्ही चांगले, भलेही त्यात तुम्हाला आनंद असू दे किंवा नसू दे. पण लोकांना त्यात बघायला बरं वाटतंय ना, मग तुम्ही तसंच वागलं पाहिजे. म्हणजे लोकांच्या मनाची इच्छा तुम्ही पूर्ण केली पाहिजे. तुमच्या मनात ते असू दे किंवा नसू दे. आणि असंच आपण वागायला जातो आणि जर का लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागलो नाही तर मग लोक आपल्याला नावं ठेवायला लागतात. आणि ती नावं ठेवायला लागली की मग आपल्याला आपल्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं. अरे आपण वाईट आहोत का काय, आपण चांगले आहोत की नाही, आपण चुकलो की काय, आपलं वागण्यात चुकतंय की काय, असं हे आपल्याला वाटायला लागतं. आणि मग आपलंच आपण चांगलं वागायचं का वाईट वागायचं, मनाप्रमाणे वागायचं का मनाविरुद्ध वागायचं, लोकांना हवं तसं वागायचं का आपल्याला हवं तसं वागायचं, हे आपल्याला कळेनासंच होतं. आणि मग आपल्याला आपल्या चेहऱ्यावरून ते दिसायला लागतं. आपला कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. तसाच आता त्या सेलिब्रिटीच्या चेहऱ्यावरचा सुद्धा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागलेला आहे. इतका म्हणजे छान चेहरा, पण त्या चेहऱ्यावरती तो स्ट्रेस जाणवतो. आणि तसंच आपल्याही आयुष्यामध्ये होत असतं. समोरच्या व्यक्तीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करताना आपण आपल्या मनासारखं जगायचंच विसरून जातो. आणि तो स्ट्रेस आपल्या मनावर येतो, आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो आणि आपण आयुष्यामध्ये असमाधानी व्हायला लागतो. मग काही वेळेला आपलं मन बंडखोर व्हायला लागतं. नाही, मला हवं तसं मी वागेन, मी लोकांची पर्वा करणार नाही असं आपण म्हणतो आणि तसं आपण वागायला जातो. पण लोक त्यामुळे आपल्याला ॲक्सेप्ट करत नाहीत. म्हणजे जी लोक आपल्यावरती प्रेम करत असतात, शेजारची पाजारची, आपल्या ओळखीतली पाळखीतली, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी, जे आपल्यावरती खूप जास्त प्रेम करत असतात, ते अचानक आपल्याला हेट्रेड, तिरस्कार, द्वेष करायला लागतात. आणि मग आपल्याला तेही सहन होत नाही, कारण आपल्याला त्यांच्या प्रेमाची, कौतुकाची एक सवय झालेली असते. आणि मग त्यामुळे मग पुन्हा एकदा आपण आपल्या मनाविरुद्ध वागायला लागतो. त्यांनी चांगलं म्हणावं यासाठी वागायला लागतो आणि पुन्हा आपण असमाधानी होतो. असं तुमच्याही बाबतीत बऱ्याच वेळेला होत असेल. पण तुम्हाला एक सांगू का, हा मधला जो 40 ते 60 हा जो काळ आहे ना, तो सगळा तसाच आहे बरं का. पण 60 नंतरचा काळ मात्र थोडासा वेगळा आहे. तुम्ही तुमच्यासारखे जगायला शिकता, वागायला शिकता, कारण लोकांचं तुमच्याकडे असणारं जे लक्ष असतं ते कमी व्हायला लागतं. लोक तुम्हाला दुर्लक्ष करायला लागतात. जसे तुम्ही वयस्क व्हायला लागतात तसं लोक दुर्लक्ष करायला लागतात. नवीन आलेल्या चेहऱ्यांना ते जास्त भाव द्यायला लागतात किंवा जास्त वाव द्यायला लागतात त्यांच्या मनामध्ये. आणि मग जेव्हा असं व्हायला लागतं, आपल्याकडे लोक दुर्लक्ष करायला लागतात, त्यावेळेला आपण मनाप्रमाणे वागायला लागतो किंवा वागायला शिकतो. जेव्हा आपण आपल्या मनाप्रमाणे वागायला लागतो तेव्हा आपण आनंदी होतो. तो आनंद आपल्या चेहऱ्यावरती दिसतो आणि पुन्हा एकदा सर्व जग आपल्यावरती पुन्हा एकदा प्रेम करायला लागतं. धन्यवाद.